अजितदादांच्या व्हिडिओ कॉलबद्दल लोकांनी काय चूक आहे, काय बरोबर आहे, कोणावर कारवाई झाली पाहिजे, हे सगळे काही भाष्य जे करतात ना लोक, ते मी कधी करत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास भरपूर केलेला आहे. माझ्याकडे केस स्टडीज आहेत. त्यामुळे मी कधीच जजमेंट ठरवत नाही की अमुक अमुक महिन्यावर अन्याय झाला, तमुक तमुक नेत्याने ते केलं. नेते एकमेकाला शिव्या घालतात, सामान्य माणसं गुंड पोलिसांना घालतात, पोलिसवाले सामान्य माणसांना छळतात, पोलिसवाले मंत्र्यांना फोन करतात, मंत्री तुरुंगातल्या लोकांना फोन करतात. त्याच्यामुळे काय झालं आहे की जो पकडला गेला ना त्याच्याबद्दल गदारोळ होतो. बाकी पत्रकार लोक काय करतात आणि कोणाकोणाचे व्हिडिओ कॉल कसे कसे येतात ते न सांगितलेलं बरं. आता या प्रकरणामध्ये मी चिकित्सक पद्धतीने विश्लेषण करतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे जो राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता आहे, मी कधी पण अकाउंटेबिलिटी आणि प्रोफेशनल अप्रोच या अँगलने बघतो. अमुक चारित्र्यवान आहे का, नैतिकतेत बसतं का, मी बघत नाही. कारण ह्या सगळ्या संकल्पना फार ढोबळ आहेत आणि भोंगळ आहेत आणि ह्या कधीच कोणी कसाही त्याचा अर्थ लावू शकतो. तेव्हा मी त्यात जात नाही. प्रोफेशनल पद्धतीने मी बघतो आहे. ठीक आहे. जो राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता होता, ज्यांनी मुळात आता तिथे तो मुरुम टाकणं योग्य अयोग्य ह्याच्यावर मी जात नाही आत्ता. ज्यांनी फोन केला अजितदादांना, जिथून अजितदादांची एंट्री झाली या विषयामध्ये, ज्यांनी फोन केला त्यांनी काय करायला पाहिजे होतं? तर पहिली गोष्ट, आपल्याकडे वर्क ऑर्डर आहे आणि पोलिसांनी तुमचं जर काम थांबवलं आहे किंवा अधिकाऱ्यांनी शासकीय थांबवलं, तर तुम्ही मला लेखी द्या. ते लेखी दिल्यानंतर त्याच्यावर आपलं एक पत्र लिहायचं, त्याचा फोटो काढायचा आणि डायरेक्ट मंत्र्यांना कधीही फोन करायचा नाही. त्यांचा ईमेल असतो, त्यांचे OSD असतात, PA असतात, तुम्ही त्यांना पाठवू शकता. पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या तहसील अधिकाऱ्यांना पत्र देऊ शकता की आम्हाला तुम्ही 2 दिवसाची मुदत द्या, आम्ही ह्याच्यावरची स्टे ऑर्डर किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊ. हा जो प्रॉब्लेम झाला आहे कार्यकर्त्यांचा की मी तुम्हाला बघून घेईन, दाखवून देईन, आणि ही गोष्ट पोलीसवाले पण करतात, पण त्याच्यावर मी नंतर येतो. तर इथे सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, यांचं जे नेटवर्क आहे ते मुळात कार्यकर्त्यांच्या वर अवलंबून आहे. आता कार्यकर्ते सहन करतात, कधी दादागिरी सहन करतात, कधी दादागिरी करतात. हे सगळ्या गोष्टी घडतात सगळ्या पक्षांमध्ये, याला कोणीही अपवाद नाही आहे. कधीकधी ह्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध पोलीसवाले ॲट्रॉसिटी म्हणजे काय नाही करत गोष्टी. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी कोणाला सरसकट दोषी आणि गुणवान आणि असं काही धरत नाही. प्रश्न असा आहे की तो जो राष्ट्रवादीचा अधिकारी, त्यांनी ही प्रोसिजर फॉलो केली नाही. त्यांनी डायरेक्ट अजितदादांना फोन लावला. त्यांनी अजितदादांचे PA PS OSDना फोन लावायला पाहिजे. मी कधीही कोणाही मंत्र्याला फोन करत नाही. माझ्याकडे कितीतरी लोकांचे VIP लोक नंबर असतात. मी एक तर पहिले फोन करतच नाही कोणाला. मी प्रोसिजरने जाणारा माणूस आहे. पण अगदी हल्ले झाले तर मी फोन करतो, पण मी डायरेक्ट मंत्र्यांचे नंबर, माझ्याकडे अनेकांचे VIP नंबर असताना मी करत नाही. तर ही चूक त्या राष्ट्रवादीच्या माणसांनी केलेली आहे. डायरेक्ट अजितदादांना फोन करायला नको होतं. ही अनप्रोफेशनल कंडक्ट आहे त्या कार्यकर्त्याचं.